नमस्कार. मी ॲडव्होकेट तन्मय राजेंद्र तेंडुलकर. आपले जे यूट्यूब चॅनल आहे ईशा वर्षा राजेंद्र तेंडुलकर, त्याच ईशाचा मी भाऊ. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे आणि त्याच्यामागे सुद्धा एक खास कारण आहे बरं का. आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे शिवराज्याभिषेक दिन, म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. सो त्यांच्यावरतीच लिहिलेली एक कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. ही कविता मी पारंपरिक ज्या ओव्या असतात त्या ओव्यांच्या चालीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या आपण बहिणाबाईंच्या ओव्या ऐकतो, साधारण त्याच चालीमध्ये मी ही कविता रचली आहे. सो चला तर मग ऐकूया. कवितेचं नाव आहे शिवनेरीचा विठ्ठल. ईश्वराची दोन रूपे अवतरली हो ह्या जगती, एक पंढरी निवासी, एक सह्याद्रीचा वासी. एक उभा विटेवरी, त्याच्या कटेवरी हात, भक्ता नाम घेता तरी भवसागर सुखात. एक मनगट पोलादी, हाती घेतली तलवार, स्वराज्य स्थापनेचा त्याने घेतला कैवार. उभा 28 युगे, एक भक्तांची माऊली, सुलतानीच्या ज्वाळेत एक स्वराज्य साऊली. नाम घेता भक्तिभावे, भक्त पुंडलिक तरला, प्रजेच्या कल्याणार्थ एक अफजुल्य मारिला. एक मायाळू माऊली, भरी जना घरी पाणी, गाथा लिहून या झाला संत एक तुकावाणी. जसा राजा माझा थोर, देशापायी देह झिजविला, जसा राजा माझा थोर, देशापायी देह झिजविला. त्याच्या गनिमी काव्याने त्याने औरंग्या नमविला. अशी रूपे ही ईश्वरी, अशी रूपे ही ईश्वरी, त्याने घेतले अवतार. अशी रूपे ही ईश्वरी, त्याने घेतले अवतार. पंढरीचा राजा एक, पंढरीचा राजा एक, शिवनेरीचा विठ्ठल. पंढरीचा राजा एक, शिवनेरीचा विठ्ठल. धन्यवाद. तर मित्रांनो, कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा आणि हो, आमच्या चॅनलला नक्कीच प्रोत्साहन द्या. आणि त्यासाठी ही व्हिडिओ लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि हां, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि त्याचे बेल आयकॉन आहे ना, ते सुद्धा दाबा, म्हणजे अशाच नवीन नवीन कविता किंवा आमच्या ईशाताईची गाणी, नवीन नवीन गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोचतील. ओके, धन्यवाद. पुन्हा भेटूच.